नमस्कार फ्रेंड्स, मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर हे विजया गॅस एजन्सी आहे. तर इथं सकाळपासून 8 वाजल्यापासून खूप काही रांगा लागल्या आहेत फ्रेंड्स. हे बघा रांगा गॅससाठी खूप भली मोठी असं रांग लागलेली आहे. तर सर काय म्हणायचं आपल्याला, हे कधीपर्यंत चालणार आहे असलं? त्याची तर काय माहितीच नाही आपल्याला पूर्ण. पण आता हे बाहेर जे युद्धाचाच वेळ आहे त्यामुळे हे जरा प्रॉब्लेम चालले. 1-2 महिन्यापासून चालू आहे. तर बघा फ्रेंड्स, हे खूप कारण गॅसशिवाय तर आपल्याला काहीच पर्यायच नाही. तर हे सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. जवळजवळ दिवस ह्या गॅससाठी थांबावं लागत आहे, काम वगैरे सोडून फ्रेंड्स. तर बघा खूप गर्दी आहे इथं. हे पहा रांग. तर हे थोडं विचित्रच वाटते सर. हो ना. विचित्र वाटतंय का नाही? कारण हे आपण फर्स्ट टाइमच असं बघायला लागलो ही गॅसच्या रांगा. कारण हे जे आपला युद्धामुळे हे वातावरण चालू आहे. बाहेरूनच सप्लाय नाही. बाहेरून सप्लाय नाही. सर काय बोलायचं का? त्यामुळे माकडे जावायची त्यांना म्हणते जरा बोलायकडे बघा गर्दी आहे किती आहे. तर खूप भली मोठी रांग लागलेली आहे फ्रेंड्स सकाळपासून. बोला मग. हे बघा विजय गॅस एजन्सी आहे. तर सकाळपासून बघा हे रांगामध्ये बसलेले ते. किती वाजता आला तुम्ही? 10 वाजता आले. तर आणि जवळजवळ 1-1.5 तास त्याच्यामध्ये जाणार आहे रांगेमध्ये. तर बघा हे फ्रेंड्स हे खूप विचित्र वाटायला लागलेलं आहे. कारण काम सोडून सगळं सोडून येऊन टाकायची वेळ आली आमच्याकडे. नाही बी आणायला आता हे सर्व युद्धाच्या परिणामामुळे होत आहे. कारण युद्ध असल्यामुळे हे आपल्याला त्रास होत आहे याचा. तर हे तुमचं म्हणणं काय आहे? घरी आणून देवा, घरपोच करावं. घरपोच व्हावं. तर हे यांचं म्हणणं आहे की बाबा आपलं घरपोच सिलेंडर यावा. पहिलं जसं घरपोच येत होतं तसं येणं गरजेचं आहे. बोलायचं का? घरपोच नसल्यापेक्षा इथंच द्या बाबा पटकून. बोला सर बोला. घरपोच नका देऊ, पण इथंच द्या लवकर, वेळेला द्या. हा वेळेला. काय घरपोच उन्हामध्ये बसले सकाळपासून केसही नाही. काय करा. घरपोच नका देऊ द्या, पण इथं तरी द्या. सकाळपासून लाईनला बसलेले आहेत. जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा काय आहे ते. धन्यवाद. आमचं म्हणणं काहीच नाही, फक्त घरी आणून देऊ.